त्यातली एक ड्राय सापडली ना आपल्याला. मित्रांनो हे आहेत पानडी गुलाबराव आडक मोशी. ते आता पॉईंट चेक करतायत त्यांच्या पद्धतीनं. आपण तर काढलेलं आहे, आपण सांगणार नाही कुठं काढलाय. पाहूयात मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये दाखवले बारकावे तुम्हाला बरंच काही शिकून जातील. हे बघा, पाणी जर असेल हा तर 2 वेळा 3 वेळा रॉड छाती करतो लाईनीला 3 वेळा, हा आणि 4थ्या वेळेस पाणी दाखवतो. हम्म, एवढा असेल तर अर्धा इंच एक मानतो आम्ही हम्म. सरळ, आणि मागाला 1 इंच मानतो. बर आता बघा या शिराला पाणी हे शिराव पाहिजे. प्रशांत 2 वेळा छाती का आला, 3 वेळा छाती का आला, आणि 4थ्या वेळेस आता पाणी दाखवणार तो लाईन सोडून. पाणी नाही याला दाखवत. हो सर, हा पाणी नाही दाखवत कशाला. या लाईनीला 200 फुटाच्या. हे बघा, हम्म, 1 हम्म. 2 3, आणि हे दाखवते पण किती दाखवते बघा. आणि आता मी इकडे येतो. ही पूर्व पश्चिम येईल, ही ईशान्य येईल, ही ईशान्य. ही किती आहे बघू बाबू. अर्धा इंची पाणी नाही, पण थोडं वरण निघालं. आता 4थ्या वेळेस पाणी दाखवून तुम्ही दाखवले. ही लाईन सोडून थोडं इकडे गेला मी. या सरळ बी नाही असा आला. 1 इंची अर्धा इंची होईल. थोडं ओलं दाखवतो याला. आणि हिला आहे ना, हिला 1 2 3, आणि हे डायरेक्ट 1 इंची अर्धा इंचीपर्यंत पाणी याला 2 इंची फुटावं दाखवलं. आणि हिला ही ना पूर्व पश्चिम नाही घ्या ना, पूर्व पश्चिम नाही आहे. ही आहे 120 फुटावरची नाही. फूट कसे ओळखले, फूट कसे ओळखले. हिला आहे, हिला बी अर्धा इंची पाणी. फूट कशी ओळखली हिला 120. नाही नाही, तुम्ही 120 फूट कसे ओळखले. हा पॉईंट समजा, हा तुमची मशीन करला हा पॉईंट बरोबर. हा पॉईंट आहे सेंटर. ही शिर गेली, ही गेली, दक्षिण उत्तर आहे. ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आहे ना, ही 200 फुटावर 180 यावं असते बरोबर. आणि ही जे पूर्व पश्चिम असते 190 100 असते. आणि त्याच्यानंतर ही जी लाईन असते अशी, ही असते 120 फुटावर. आणि ही जी असते ईशान्य, ही 60-70 फुटावर असते. ही 300 पाणी, ही 60-70, ही 200. तरी पण आपण चेक करू शकतो. द्या 2 मिनिटं आरळ द्या. ऐका ना, याला लागेल तुमचं 1 इंची पाणी लागू शकतो. हे बघा, हे घ्या. आता हे किती आहे, ही कोणती शिर आहे. हां, ही कोणती आली. नाही नाही, पूर्व इकडे सुरू होईल ना. पूर्व पश्चिम. आता ही दक्षिण उत्तर धरली आपण. इथं इथं उचलाय पाहिजे 120. वर आजकाल ही 200 लागेल. किती इंची पाणी लागेल. पाणी लागू शकतो. ही हे ना आता किती चालू समजा घ्या. नाही बघू ना, ही किती आता ही किती फुटावर बघू. 2 चेक करू. 160-200 पण उचलणारच नाही. इथे उचलता किती फूट झाली. 140ची फुट. 2-250 फूट बोर घ्यायचा फक्त. चांगला खेळ चालला. किती लागेल पाणी. 2 माझं पेपर द्या. 2 बघा साहेब, याला मला किती दाखवलं होतं. सगळ्यालाच अर्धा इंच. याला किती होतं.
अर्धा धरलं अर्ध्याच्या पुढे जाते कधी कधी आता मी पहिलं काय करायचं पाऊस अर्धा धरायचा हा एक धरायचा हा दीड धरायचा छाती झालं तर 2 धरायचं पण काही ठिकाणी लागले पण काही ठिकाणी नाही लागलं म्हणून मी आता काय करायला लागलो हे 1 इंची धरायला लागलो आणि हे फक्त ओलं धरायला लागलं आत्ताच्या कंडिशनला उन्हाळ्यात हां तर आता ह्याला किती बघा याला फक्त अर्धा दाखवते म्हणजे ह्या शिराला किती 120 फुटावर आणि 200 फुटावर किती दाखवते समजा हा 160-70 लागत नाही त्याला चांगलं दाखवते हे चांगलं दाखवते 2 इंची 1 इंचीपर्यंत दाखवते आता 170 फुटावर ठीक आहे डायरेक्ट शिरवाल्यावर पाय बघा वॉल 1 इंच 2 म्हणजे 1 इंची दाखवतो टोटल बरोबर आता येतं चालू ना बोला चालेल ना आत्ता जे ह्याच कंडिशनला पाणी बघतो ना मग आणि आता ह्याला बघा टोटल बघा टोटल 2 इंच टोटल टाकू आणि 2 म्हणजे आपण एक किंवा 1.25 किती दाखवते हां 1-1.5 इंच पाणी लागू शकतो आपण 2 म्हणतो ही उन्हाळा आहे याचं चेक करावं याचं शेजारी चेक करायचं थोडं आलं होतं पाणी नंतर वाढलं थोडं वर पाणी 200 दाखवतो ह्याला लागलं का शेर तुटली तर बघतो ना बघा बघा ना थोडा ऐका ही शेर कोणी इकडे चालली बघा इकडून इकडे चालली बरोबर आता ही जर तुटली असेल 1 मिनिट धरा हे बघा मी चाललोय तुम्ही काय पाणी चालले बघा इकडून इकडे चालले हां बरं ह्याला किती चालले हे जवळजवळ 2 इंचीपर्यंत चालले त्याच्यासारखे बरोबर हां आता ही जी तुटली असेल ते ह्याच्या पलीकडं हे असं दाखवलं हे आता क्रॉस दाखवतात ना अच्छा क्रॉस दाखवतात आता क्रॉस नाही दाखवणार इकडे जर तुटली असेल तर आणि नसेल तुटली तर जसं आहे तसंच दाखवणार थोडंच वर आलं तर पाणी लई नाही आलं हां थोडंच वर आलं नाही तुटली ही शीर किती बोर घेतलाय ती शीर तसून तशीच आहे बोर घेतलाय आवड झालं काय मग ही 450 घेतलं हां 450 घेतलं काय नाही पण ही शीर याच्यात का नाही आली बोरमध्ये शीर तुटली नाही ठीक आहे हां शीर का तुटली नाही अजून बघा बरं किती शिरा अजून हां ही तुटली ही तुटा तर पाहिजे तुटली हे का तुटलीत ना तुटली आणि पहिले अजून किती शिरा आहेत त्याला हो तुटली शिर आहे बघा ही 200 फुटावर तुटले हे का थोडंच पाणी आलं तर पण त्याला हे का ॲक्च्युली मला काय का तुटली असेल ना तर आता इकडे बघा तुटली ना शिर हे बघा असं दाखवतो तुटली असं बघा हे बघा हाताखाली जे अजून नाही तुटली ना 200 फुटावरची काय भानगडी आऊट झाला काय क्रॉस हे बघा मला ही लाईन दाखवते मीच दिलेला पॉईंट आहे पण आता हे मला ड्राय दाखवतो पाणी आलं असेल थोडं वर आलं ना पाणी आलं ना चिकन आला होता किती फुटं आलं तू 309च्या पुढं 390 309 आणि 100-150 ला काय आलं का नाही काहीच नाही कडक आहे ना हा 150 पासून 300 पर्यंत कडक नाही ओलं बिलं 300च्या पुढंच बोललं 150 पासून 300 पर्यंत कडक आहे एवढा मोठा आवाज येतो तुझा जय इकडे लय बोलतो बाबा तर हे एक पॉईंट होता चेक करतायत त्यांच्या पद्धतीनं आपण ऑलरेडी चेक केलं आहे पण आपल्याला इथं काय माहिती ड्राय दाखवलं आहे बाकीच्या लाईन जाणवत आहेत का पाणी याला कसं आहे माहिती का हा ड्रायच गेलेलं आहे पाणीच नव्हतं याला म्हणजे वल्ल विल्ल फरक असं लागले ते 280 ला थोडं लागलं असेल ना 200 309 ला किती लागलं
काय बोललं त्यामुळे ड्राईव्ह आहे याच्यात पाणी दाखवत नाही ना मला बघा ना हे किती दाखवत हे किती दाखवतं बघा हे जे 160-70 आहे ना याला किती दाखवते पाणीच नाही हे का हे लाईन ही समजा लाईनीच्या किती पुढं रॉड जातो जातच नाही म्हणजे वल्ल आहे हे नुसतं बरोबर आता हे 120ला ही शिर आहे बघा ही हे बघा हिला किती दाखवते बघा आता रॉड त्या बाजूला दाखवायला पाहिजे राईटला कारण माझा कोणता पाय आहे डावा पाय आहे त्याच्यामुळं तो राईटला दाखवला पाहिजे हे बघा राईटला ती लाल बिल माती लागली असेल 120ला बरोबर पण पाणी नाही त्याच्यात हे काय हां आणि हे 100 फुटाला हे बघा ही लाईन आहे ही दिशेवर अवलंबून आहे का 2 3 ऐका 4 पाणीच नाही याला का किती पाणी आहे रॉड थोडा दाखवलेला परत माग यायला लागला म्हणजे पाणीच नाही बा एवढ्या वेळेस झोल मारायला लागतंय का म्हणजे रॉड लाईनी पर्यंत परत मग मला काय म्हणायचंय ड्राय लाईन शोधायला एवढ्या वेळेस मागं पुढं करायला लागतंय का रोडला हा ऐका ना ड्राय लाईन शोधायचं हे कसं बघा. माहिती आहे? ऐका साहेब हा हे बघा हा जर पाण्याची लाईन असेल तर ह्या लाईन पाय दिल्यानंतर ही 3 वेळा छाती काय येणार आणि 4थ्या वेळेस पलीकडे दाखवणार राईटला किती इंची पाणी सरळ असा मागायला 2 इंची तर 2 इंची पाणी 1 इंची पाणी त्याला आहे कंच पाय तुमचा शिरो पायच नाही माझा शिरव नाही कंच पाय हे बघा नाही असं हे बघा माझा डावा पाय आहे आणि उजवा हात आहे तुमचा बी उजवा हात मला आहे, पण पाय पाय कोणता चिटवायला आहे? लागत नाही हं. पाय चेकवायला लागत नाही हं? पाणी आहे हं? पाणी नाही. माझ्या हाताखालीच येतो एक्झॅक्ट ह्याच्याखाली लाईन आहे मी येऊन बघायचं इथं एक मिनिट. नारळ कुठे? हा, तुम्ही लाईन उभं राहा लाईन उभं राहा तुम्ही थांबव तिथं हो तुम्ही ते राहिलं पाहिजे लाईन उभं राहा ना लाईनवरच येतो लाईन होय मग हातात का नारळ होतं हालचाल करा थोडी पाय घासा हा, पाय घासा ना घर्षण मोठे हा. द्या इकडे, हा, घर्षण. थोडं उचलते इथं टाक. हे बघा अजून एक गोष्ट सांगतो इकडे बघा इकडे बघा द्या ना बरोबर नाही मला हा पंच धातू बरोबर आहे आणि हे बघा ते नारळावर काही समजत नाही फक्त लाईनी समजतात आहे का पाणी आहे का नाही आहे या नारळावर समजत नाही बघायचं तुम्हाला 2 मिनटं बघा हे बघा पॉईंटवर नारळ उचलून फेकून देणार मागे हा पॉईंट आहे हा बोरचा बरोबर आमचं इथं बघा तेव्हा ही एक शिरा आली नुसता असा हात केला तेव्हा काय उचलले का तेव्हा उचलली का मी शिरा आलो हात उचलतो पण त्याला उचलून फेकून देण्याची काय महत्व नाही त्याच्या आतमध्ये पाणी काय हे नारळ नाही कळत फक्त रॉड कळतं मला इथं लाईन जाणवते काय तुम्हाला तिथं अशी जाणवते हा हे गेली ना पण तिला जॉईन नाही पाहिजे त्या आत्ता पॉईंट दिला त्याला जॉईन नाही पाहिजे नाही त्याला पण व्हायचा याच्यात हवा निघून सगळी. होईल काय तुम्हाला चांगलं पॉईंट देतो ह्याच्यापेक्षा मी चला पुढे बघायची अजून 2 पॉईंट बघायचे अजून 2 पॉईंट बघायचे बघू ना चांगला बघू ह्याच्यापेक्षा चांगला बघू चला. नाही हे वावर सोडून दुसरीकडे 2 पॉईंट नाही बघायचे ह्याच्यापेक्षा हे आणि